नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज आपण पाहणार आहोत MG ॲस्टर. ही गाडी आपण आत्ता CNG फिटमेंट केलेली आहे. लोवाटो स्मार्ट 2 हा ब्रँड आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. MGमध्ये आत्ता CNG अप्रूव्हल नाही आहे, त्यामुळे या गाडीचं RTO रजिस्ट्रेशन होऊ शकणार नाही. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत फिटमेंट कुठल्या पद्धतीमध्ये झालेली आहे आणि आत्ता सध्या कस्टमरचा एक फीडबॅकही घेणार आहोत की त्यांना आत्ता गाडी चालवताना काय जाणवलेलं आहे. तर या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे फ्रंट साईड गॅस फिलिंग वॉल. या ठिकाणी आपण खाली पाहू शकता, या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे लोवाटोचा सिंगल स्टेज रेड्युसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज. या ठिकाणी फिटमेंट झालेला आहे लोवाटोचा गॅस फिल्टर. या ठिकाणी फिटमेंट झालेला आहे लोवाटोचा मॅप सेन्सर. रेल जी आहे ती आपण एअर फिल्टरच्या बॅक साईडला फिटमेंट केलेली आहे. हो चालेल. ही आपण बघू शकता, ही आहे इंजेक्टर रेल. 4 सिलेंडर इंजिन आहे गाडीचं. या 1498 cc गाडी आहे ही. ECUचं फिटमेंट आपण इथे केलेलं आहे. हा आहे लोवाटोचा स्मार्ट 248 टन ECU. या गाडीमध्ये आपण डायनॅमिक ॲडव्हान्सरही फिटमेंट केलेला आहे. 3D डायनॅमिक ॲडव्हान्सर युरोप गॅस कंपनीचा. हा क्रँक आणि कॅम्बेस आहे. पूर्ण फिटमेंट आपण पाहू शकता. कुठल्याही पद्धतीमध्ये कंपोनंट वरती दिसत नाही आहेत. स्विचचं फिटमेंटही आपण पाहणार आहोत कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. आमचे जावेद भाई चेंज ओव्हर स्विच जे आहे ते आपण इथे फिटमेंट केलेलं आहे. गाडी जी आहे ती आत्ता पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे. 10 ते 15 सेकंद ती पेट्रोलवरती राहून ऑटोमॅटिकली CNG वरती शिफ्ट होईल. हे आपण पाहू शकता, गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. गाडीमध्ये आपण कुठल्या पद्धतीचं RPM फ्लक्च्युएशन आहे का तेही पाहणार आहोत. गाडीचा AC चालू आहे. हा आहे इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर. कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. ही गाडी जी आहे ती आहे मॅन्युअल ट्रान्समिशन. या गाडीमध्ये आपण बॅक साईड फिलिंगवाला फिटिंग केलेलं आहे. सिलेंडरचं फिटमेंटही पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. बूट स्पेस आपण पाहू शकता. या गाडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीमध्ये शिल्लक राहतो. हा आहे याचा टँक वॉल.
गाडी जी आहे ती आपल्याकडे नांदेडहून स्पेशली फिटमेंटसाठी आलेली आहे. ही आहे माझी वाघोली ब्रांच. आपण कस्टमरलाही विचारणार आहोत की त्यांना आत्ता गाडी चालवण्यामध्ये कुठल्या पद्धतीचा काही प्रॉब्लेम वगैरे वाटला का, गाडी व्यवस्थित चालत आहे, ते कस्टमर आपल्याला सांगणार आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर. गाडी आत्ता आपण चालवली, कुठल्या पद्धतीमध्ये गाडीला आपल्याला कुठल्या प्रकारचा लॅग वगैरे काही जाणवतोय? मी आता टेस्ट ड्राईव्ह घेतली CNG बसून, तर मला पेट्रोलच्या मायलेजपेक्षा जास्त पिकअप वाटला आता सध्या CNGचं. जे डायनॅमिक ॲडॅप्टर टाकलं त्यामुळं पेट्रोलच्या पिकअपपेक्षा जास्त वाटलं. टेस्ट ड्राईव्हमध्ये मला ओके वाटलं. बाकी ओव्हरऑल मी सगळं चेक केलं आहे टेस्ट ड्राईव्हमध्ये, तर एक नंबर चालतो, व्यवस्थित चालते. धन्यवाद. तर हा होता आपला कस्टमरचा फीडबॅक. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.